तर अजित पवारांचा कळंबेश्वर इथला कार्यकर्ता प्रतीक गायकवाड यांच्या घरी ते भेट देणार होते. प्रतीक गायकवाड यांचं 26 जानेवारीला लग्न झालं. लग्नाला उपस्थित राहता येणार नाही, मात्र 28 तारखेला बारामतीत आल्यानंतर तुझ्या घरी येतो असा शब्द अजितदादांनी प्रतीक यांना दिला होता. मात्र दादांच्या विमानाचा अपघात झाला आणि सगळंच संपलं. स्वतःचं लग्न होतं 26 जानेवारीला. तर दादा लग्नासाठी येणार होते, परंतु दादा येऊ शकले नाहीत. म्हणून दादांनी शब्द दिला होता की आता मी 28 तारखेला येणार आहे. दादा 28 तारखेला विमानातून उतरल्यानंतर निरावागाच्या सभेला जाणार होते. इतक्या धावपळीत सुद्धा 10 मिनिटाची भेट घेऊन, परंतु काळा निघाला घातला. आमचे कुटुंबीय एअरपोर्टवर उभा होते पत्रिका देण्यासाठी, परंतु दादा तिथं पोहोचले. आमच्या कुटुंबासाठी आणि बारामतीकरांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. तर शोकसभेच्या वेळी रावसाहेब दानवे म्हणाले, दादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सरकार बनवू असं ठरलेलं, मात्र पवारांनी शिवसेना नको असं म्हटल्यामुळे पहिला प्रयोग फसला आणि पहिल्या प्रयोगानंतर दुसरा प्रयोग सुद्धा फसला होता, असं रावसाहेब दानवे म्हणाले. दादांनी सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. पण मोठे साहेबांनी सांगितलं की नाही, शिवसेना नको, आपण दोघं चालू, त्यात आमचा पांडव. हा पहिला प्रयोग होता. दुसरा एक प्रयोग झाला, तोही फसला. आणि तिसरा प्रयोग होतो सगळ्यांच्या शपथविधीचा. त्या टायमाला मी हजर होतो.